आपल्या रोजच्या किचन मधल्या वापरातल्या एकदम उपयुक्त अशा गोष्टी जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर माझा जो व्हिडिओ आहे तो असा किचन एसेन्शियल्स असा हॉल व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचन मधल्या वापरातल्या गोष्टी बघणार आहोत। तर आज मी टोटल तुमच्यासोबत 6 वस्तू शेअर करणार आहे आणि 6ही ज्या वस्तूंची प्राइस असेल त्या मी तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन करेल, ते तुम्ही स्क्रीनवरती चेक करू शकता। तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता पहिलं प्रॉडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते आहे छान असे बॉक्सेस, म्हणजे ऍक्च्युअली नाही, यांनी असे 2 कंटेनर्स दिलेले आहेत। एक कंटेनर आहे त्याला असे 4 कंपार्टमेंट्स आहेत, ते तुम्ही इथे बघू शकता आणि याला असं वरच्या साईडला ही ओपनिंग दिलेला आहे आणि ओपनिंगची जी साईज आहे ती देखील अतिशय मोठी आहे। तर बेसिकली याचा उपयोग कशासाठी, तर याच्यामध्ये तुम्ही 4 वेगवेगळ्या प्रकारच्या अशा डाळी ठेवू शकता। एकामध्ये छान तांदूळ ठेवले, दुसऱ्यामध्ये मुगाची डाळ, तुरीची डाळ, चण्याची डाळ, अशा 4 वेगवेगळ्या डाळी तुम्ही या एका सिंगल कंपार्टमेंट मध्ये ठेवू शकता। तर ही गोष्ट मला खूप जास्त आवडलेली आहे, म्हणजे उगाच तुम्हाला 4 वेगळ्या बरण्या भरायला लागत नाही। तर छान असं एका गोष्टीमध्ये तुमचं काम होऊन जातं आणि कधी जर तुम्हाला सगळ्या डाळी लागणार असतील तर उगाच तुम्हाला वेगवेगळ्या बरण्या एकत्र घ्यायची गरज नसते। तर ही ऍक्च्युली खूप छान अशी वस्तू आहे जी मला खूप जास्त उपयोगी वाटते। तर इव्हन डाळीच नाही पण तुम्ही इव्हन कडधान्य स्टोअर करायचे असतील तरी तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करू शकता। आणि ऍक्च्युली यांनी 2 कंटेनर्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे दॅट इज चेरी ऑन द केक। आणि याची जी प्राइस आहे ती पण खूप रिझनेबल आहे। जी प्राइस असेल ते मी स्क्रीनवरती मेन्शन करते। तर आता जी दुसरी मला आवडलेली गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते आहे फ्रीजवाले कंटेनर्स। तुम्ही हे बघा तर याची जी साईज आहे ना ती खूप जास्त लांब आहे। तर याच्यामध्ये छान असे तुम्ही कुठलेही सोललेले ज्या भाज्या असतात त्या तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता, म्हणजे लाईक मटार, घेवडा, त्याचबरोबर जे गाजर, काकडी किंवा ज्या अशा सॅलडच्या गोष्टी असतात त्या सुद्धा तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करू शकता। छान अशी कोथिंबीर वगैरे जर तुम्ही छान निवडून ठेवली तरी तुम्ही ती याच्यामध्ये स्टोअर करू शकता। तर खूप उपयोगाला येणारी अशी गोष्ट आहे। याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला 5 कंटेनर्स दिलेले आहेत आणि याच्यामध्ये ना त्यांनी जाळी देखील दिलेली आहे। तर ही जाळी तुम्ही अशी खालच्या साईडला टाकू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही कोणती जी कुठली भाजी वगैरे असेल जी तुम्हाला याच्यामध्ये ठेवायची आहे ती तुम्ही ठेवू शकता। आता याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याच्यामुळे ना असं फ्रीज मध्ये पण जास्त असा गोंधळ होत नाही। या बॉक्सेस मध्ये छान अशा तुम्ही वेगवेगळ्या भाज्या स्टोअर करून छान अशा त्याला एकावर एक स्टॅक करून ठेवू शकता। 3 बॉक्सेस तर म्हणजे तुमच्या फ्रीज मध्ये राहू शकतो। म्हणजे फ्रीजचा जो तुमचा एक कंपार्टमेंट असतो त्याच्यामध्ये 3 बॉक्सेस व्यवस्थित असे राहू शकतात, म्हणजे त्या हाईटला। आणि त्याचबरोबर अजून तुम्ही त्याच्या बाजूला ठेवले तरी असे 3-4 लाईन्स मध्ये छान असे म्हणजे जवळजवळ 12 असे बॉक्सेस तुमच्या एका फ्रीजच्या कंपार्टमेंट मध्ये राहू शकतात। तर मला असं वाटतं ही खूप उपयोगी येणारी अशी वस्तू आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की याला ट्राय देऊ शकता। आता जी तिसरी मला आवडलेली वस्तू जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते आहे की कटलरी सेट। बेसिकली याच्यामध्ये असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे स्पून्स आणि फोर्क्स त्यांनी दिलेले आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता 3 वेगवेगळ्या साइजेस मध्ये यांनी स्पून्स दिलेले आहेत आणि त्याला ठेवायला सुंदर असा रॅक दिलेला आहे जो तुम्ही छान अशा डायनिंग टेबल वरती वगैरे ठेवू शकता। तर बेसिकली हा तो रॅक आहे। तर याच्यासोबत त्यांनी हे छान असं नारळाचं झाड दिलेलं आहे आणि हे नारळाचं झाड असं तुम्ही छान असं त्याच्यावरती ऍडजस्ट करू शकता आणि त्याच्या सोबत हे असे 4 कंपार्टमेंट्स दिलेले आहेत। तर या 4 कंपार्टमेंट्स मध्ये तुम्ही हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे जे स्पून त्यांनी दिलेले आहेत ते ठेवू शकता। तर बेसिकली हे असं तुम्ही डायनिंग टेबल वरती वगैरे शोला ठेवलं तर ते खूप सुंदर दिसणार आहे। त्याचबरोबर तुमचं जे किचन कॅबिनेट वगैरे असेल त्याच्यावरती देखील तुम्ही हे ठेवू शकता। आणि जी क्वालिटी आहे ना या स्पूनची ती देखील अतिशय चांगली आहे, म्हणजे हे जे प्लास्टिक आहे त्यात असं व्हेरी गुड क्वालिटी प्लास्टिक आणि एकदम स्टर्डी असे हे स्पून्स आहेत। आता जे खूप प्रॉडक्ट जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते आहे फ्रूट कंटेनर। तर हे मला खूप जास्त आवडलं बिकॉज याची जी साईज त्यांनी दिलेली आहे इट इज लाईक अ व्हेरी बिग साईज। तर बेसिकली याची जी साईज आहे ती खूप त्याची चांगली गोष्ट आहे। अशी मोठी छान अशी फ्रूट बास्केट त्यांनी दिलेली आहे, फ्रूट कंटेनर त्यांनी दिलेला आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्याच्यावरती झाकायला देखील त्यांनी असं छान अशी वस्तू दिलेली आहे जी सेम आहे आणि असं हे पूर्ण बघायला गेलं तर असं हे ऍपल शेप मध्ये दिसतं। तर मोस्टली कधी कधी फळांवरती माशा वगैरे बसतात तर तशा गोष्टी याच्यामुळे होणार नाही। कधी कधी आपण फ्रुट्स वरती असं साधा कपडा वगैरेच घालतो पण कधी कधी त्यांनी गोष्टी खराब होतात, म्हणजे स्पेशली अंजीर वगैरे असे जे फ्रुट्स असतात असं काही एखादं छान कंटेनर असेल त्याच्यामध्ये तुम्ही झाकू शकता तर त्याच्यामुळे छान फ्रुट्सला अशी हवा देखील मिळेल, ते चांगलेही राहतील आणि त्याच्यावरती कोणती पात्र वगैरे देखील बसणार नाही।
तर हे खूप सुंदर असं कंटेनर आहे आणि हे IPS मला फक्त 150 वगैरे रुपयाला मिळालेलं. तर ही ऍक्च्युली खूप छान अशी वस्तू आहे आणि तुम्ही नक्की याला ट्राय देऊ शकता बिकॉज दिस इज ऍक्च्युली अ व्हेरी गुड डील. आता जी 5वी गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बेसिकली आहेत हे किचन गॅजेट्स. तर बेसिकली हे 6 असे किचनचे गॅजेट्स आहेत. तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते. हा तुम्हाला पिझ्झा कटर मिळतो. तर बेसिकली तुम्ही घरात वगैरे जरी पिझ्झा बनवणार असाल किंवा इव्हन सँडविचेस वगैरे तुम्ही याने कट करू शकता. तर बेसिकली हे असे क्यूटचे असं गॅजेट आहे जे तुम्ही यूज करू शकता. आता हे जे आहे ते कोल्ड्रिंक ओपनर आहे. आता हा जो आहे तो सपोज आपण लसूण वगैरे सोलला किंवा आपल्याला एखादी गोष्ट अशी थोडीशी ग्राइंड करायची आहे तर हे जे असं रफ टेक्स्चर आहे त्याने तुम्ही ती एखादी गोष्ट ग्राइंड करू शकता. आणि आता ही जी आहे ती खिशणी आहे तर ही तुम्हाला आलं वगैरे खिसायला खूप जास्त उपयोगी येईल. आता हे जे आहे ते साल काढण्यासाठी आहे आणि बेसिकली हा मला एक्झॅक्टली समजला नाही पण त्यांनी असं सांगितलेलं की म्हणजे जे आपले लिफी व्हेजिटेबल्स असतात तर ते मे बी कट करण्यासाठी हे त्यांनी दिलेलं आहे. तर इथे हा त्याचा कटर आहे. तर बेसिकली हे 6 असे छोटे छोटे सुंदरसे गॅजेट्स त्यांनी दिलेले आहेत. आणि आता 6वी आणि शेवटची गोष्ट जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते आहे हे बेसिकली असं स्पून स्टँड आहे. स्पॅच्युला स्टँड असं बोलतात. तर आपण जेव्हा किचनमध्ये कोणतंही काम करतो, कोणती भाजी करत असतो किंवा पोळ्या वगैरे असं जे काही चालू असतं तर अशा वेळेला आपल्या हातात जो चमचा असतो, भाजीचा वगैरे चमचा असतो तो पटकन आपल्याला कुठे ठेवायचा ते समजत आणि शेवटी मग आपण बस कुठे ताट वगैरे खराब करतो आणि त्याच्यामध्ये ठेवतो. तर हा सुंदर असा सेट आहे. तर हा डिरेक्टली तुम्ही तुमच्या किचनच्या ओट्यावरती ठेवू शकता आणि हा फक्त असं गॅसच्या बाजूला ठेवायचा आणि म्हणजे कायमचं ते तिथेच ठेवायचं आणि पटकन आपल्या हातात चमचा वगैरे असतो तो छान आपण याच्यावरती ठेवू शकतो. आणि ऍक्च्युली ही साधी अशी सिम्पलशी एकदम गोष्ट आहे पण आपल्याला हे असं लक्षात येत नाही पण ऍक्च्युली आपण जेव्हा ते काम करत असतो तेव्हा आपल्याला अशा गोष्टींचं महत्व समजतं. तर ही ऍक्च्युली छान गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या गॅसच्या बाजूला ठेवली तरी काही हरकत नाही. तर मग या होत्या किचनच्या अशा उपयुक्त वस्तू ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर आजचा जो व्हिडिओ होता तो थोडासा काहीतरी वेगळा होता आणि हे जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर केले या सगळ्यांच्या लिंक्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर मग डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हे जे सगळे प्रॉडक्ट्स होते हा जो सगळा व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही जर माझे व्हिडिओज बघत असाल तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील पण तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच एकदा लाईकन आहे त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.